नमस्कार, कसे आहात सगळे? बरं आहे ना? दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बातमी संदर्भात म्हणतोय, उगाच काहीतरी अर्थ काढू नका. उद्या 2 जुलै सांगण्याचं कारण, मुंबई हायकोर्टामध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण सुनावणी होणार. या सुनावणीतून जे बाहेर येणार ते थोडी खुशी थोडा गम असंच असणार. आता खुशी कोणासाठी आणि गम कोणासाठी हा प्रश्न न्यायालयाच्या बाहेर आलेल्या निर्णयानंतरचा विषय आहे. पण त्या अगोदर घडले काय? मी विजय चव्हाण, तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, दौंड तालुक्यातील सर्वाधिक मोठा गाळप क्षमता असलेला भीमा सहकारी साखर कारखाना ज्यावेळेस कोणीतरी परकीय व्यक्ती येतो, तो चालवायला घेतो आणि मग या तालुक्यातील सहकारी संस्थेवरती काय घडतंय याबाबतच्या अनेक घडामोडी आणि भानगडी आम्ही तुमच्या पुढे यापूर्वी दाखवलेल्या आहेत. आम्ही असंही आवाहन केलं होतं की यावेळी जर कोणाला या संदर्भामधली कुणाची जरी भावना दुखवली असेल, कुणाला त्रास होत असेल, तर त्या संबंधितांनी आमच्याकडे कागदपत्रांच्या पुराव्यासकट यावं. आपण त्यांच्या म्हणण्यासाठी कागदपत्राचा आधार घेऊन सत्यता पडताळून आपण ती परत प्रकाशित करण्याला कटिबद्ध आहोत. पण आतापर्यंत तर कुणी आलेलं नाही, त्यामुळं आम्ही प्रकाशित केलेल्या सर्व घडामोडी ह्या खरंच योग्यच आहेत असं आम्ही म्हटल्यास कुणाला चुकीचे वाटू नये. 2020 साली भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुकीची मुदत संपली. आज 2026 काय चालू आहे? गेले 6 वर्ष हे संचालक मंडळ एखाद्या गुळाला मुंगळा चिकटावा असो त्या कारखान्याच्या संचालक बोर्डाला चिकटून बसलं आहे. अरे पण 21वं शतक आहे, लोक ज्ञानी आहेत, शिकले, सवरली, हुशार झाली. अशाच एका सभासदाने, एका ग्रामस्थानं, एका तालुक्यातील नागरिकानं, वसंत साळुंके नावाच्या व्यक्तीनं या सर्व भानगडींचा आरोप साखर संचालक पुणे यांच्याकडे तक्रारद्वारे केला आणि सुरू झाली गोड साखरेची कडू कहाणी. भानगडी ही भानगड खऱ्या अर्थानं 2 जुलैला आता अंतिम सुनावणीनंतर उघड होणार आहे की कुणी कोणासाठी कसं आणि काय केलं, कोण चुकीचं आणि कोण बरोबर. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आता मी काय सांगतो याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागेल. ही सुरुवात वसंतराव साळुंके आणि त्यांच्या सहकार्यांनी साखर आयुक्त यांच्याकडे तक्रार करून गेली आणि या तक्रारीच्या अनुषंगाने 22 एप्रिल रोजी एक आदेश झाला. या आदेशामध्ये या संबंधित विभागाने साखर कारखान्यावर एक समिती गठन केली आणि या समितीचे अध्यक्ष होते वसंतराव साळुंके आणि त्यांना 1-2 सहकार्यांची त्यांच्याबरोबर नियुक्ती झाली होती. या नियुक्तीबरोबरच कारखान्यावर वादळ झालं आणि संचालक बोर्डाच्या कारभारात एक भूकंप झाला. हादरे बसले, नाही तिथं धक्के पोचले आणि मग गडबड झाली. एक संचालक हा या आदेशाला आव्हान देण्यासाठी मंत्रालयात जाऊन धडकला. मंत्रालयामध्ये सुद्धा त्याच्या आदेशानं एक भानगडच केली. संबंधितांना दिलेल्या आदेशावरच्या स्थगितीनंतर मंत्री महोदयांनी केलेले ते कामकाज आहे ते न्यायालयाने फटकारलं. न्यायालयाने त्याच्यावर ताशेरे ओढले. हे आम्ही तुमच्यापुढे प्रकाशित केलेलं आहे. न्यायालयाने पुढे काय केलं की या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घ्यावी म्हणून आदेश केले आणि या आदेशाला आव्हान देण्यासाठी साखर संचालक असेल, भीमा सहकारी साखर कारखान्याचं जे गुळाला मुंगळा चिकटावा असं चिकटलेलं संचालक मंडळ असेल, हे न्यायालयामध्ये आपापली बाजू मांडत गेले आणि त्या बाजूचं मांडण्याचा अंतिम निर्णय उद्या होतोय. उद्या तिथे काय घडणार याकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अरे निवडणुकाच घ्यायच्या. या वसंत साळुंके आणि सहकाऱ्यांचं मत आहे निवडणुका घ्या. त्यांचा यापुढे दुसरा कुठलाही विषय नाही. निवडणुका का घेत नाही संचालक मंडळ? यामुळे तालुक्यामध्ये विविध स्वरूपाचे प्रश्न निर्माण झालेत आणि त्या प्रश्नामुळे लोकांमध्ये तर्कवितर्क वाढले. कुठे काय काय घडले? 6 वर्षाच्या बेकायदा
स्वरूपाच्या मान्यता नसलेल्या संचालक मंडळाने अनेक निर्णय घेतले, अनेक ठिकाणी आर्थिक स्वरूपाचे व्यवहार केलेत असं चित्र लोकांच्या चर्चेतलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या निर्णयानं अनेक चुकीचे मार्ग पत्करलेत असा सुद्धा आरोप होतोय. आणि हे सगळं जर सत्य असेल तर संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करण्यासाठी निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे. आणि चर्चा तर्क हे जे काय आहेत या सगळ्यांना आवरण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सरळ मार्गी कोर्टात जाऊन आम्ही निवडणुकीला तयार आहोत, निवडणुका घ्या, होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी असं ठणकावून सांगितलं पाहिजे. पण असं का घडत नाही मी दौंडच्या तमाम जनतेला विचारतोय की साळुंके चुकीचं करतात की संचालक मंडळ बरोबर आहे. ही चर्चा तुम्हाला तुमच्याकडून होते पण दबके आवाजात होते. तुम्हाला असं वाटतंय कुणाचा तरी आमच्यावर दबाव आहे, प्रेशर आहे. पण हा तालुका लोकांच्या विचारानं चालतो. इथे लोकशाही नांदते, त्यामुळे इथं ठोकशाही नाही. कुणी दहशत निर्माण करत असेल, कुणी कुणावर दबाव टाकत असेल तर हे मला असं वाटतं उघडपणे सध्या तरी होत नाही. आणि ज्या दिवशी उघडपणे होईल त्या दिवशी इथली न्यायव्यवस्था त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सांगण्याचं एकच महत्त्वाचा विषय की उद्याची जी तारीख आहे 2 जुलै, या तालुक्याच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याची आणि पुढील दिशा देणारी असून या सर्वांचं लक्ष तिच्याकडे लागलेलं आहे. आठवण करून देण्यासाठी आम्ही मुद्दा म्हणून सांगतोय, अरे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही उत्तम आहात का, व्यवस्थित आहात का, ठीक आहात का, तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 94 23 21 52 27 97 65 56 69 16. हो, सांगायचं राहिलं नवीन घडामोड उद्या मिळणारच आहे. पण मित्रांनो, हा तालुका, ही सहकारी संस्था ही तुमच्या कष्टाच्या जीवावरती स्वर्गीय मधुकाका शितोळे यांनी उभी केली. ती इतक्या सहजासहजी कोण बिघडवण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते शक्य होणार नाही. हे ध्यानात ठेवावं एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.